पंचायत राजशी संबंधित अनेक समित्या झाल्या, परंतु बलवंतराव मेहता समिती त्यातली महत्त्वाची ठरते. कारण काय, तर ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी लोकशाही विकेंद्रीकरण आणि त्याचबरोबर त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली होती. आता ही त्रिस्तरीय रचना म्हणजे काय, तर ग्रामीण पातळीवरती किंवा ग्रामीण स्तरावरती ग्रामपंचायत स्थापन करणं, तालुका स्तरावरती पंचायत समिती स्थापन करणं आणि जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद स्थापन करणं. ठीक आहे. आता बघा 1990 पर्यंत ही व्यवस्था राज्यांनी स्वीकारायची की नाही हे काय होतं, तर ऐच्छिक होतं. आणि सर्वात पहिलं राज्य कोणतं ठरलं होतं, तर राजस्थानामधील नागौर जिल्हा. राजस्थान हे 2 ऑक्टोबर 1959 रोजी पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलं होतं. ठीक आहे. आता या ऐच्छिक सगळ्या स्वरूपामध्ये काय होतं, की लोक इलेक्शन्स म्हणजे कुठल्या राज्यामध्ये इलेक्शन्स होत नव्हते, मोठ्या प्रमाणात गोंधळ होता. म्हणून याला घटनात्मक चौकट प्रदान करण्यासाठी 73 म्हणजे 73वी अमेंडमेंट करण्यात आली होती. कधी, तर 1992 साली. आणि काय झालं, की संपूर्ण भारतासाठी म्हणजेच ज्या ज्या राज्यांची लोकसंख्या ही 20 लाखापेक्षा जास्त आहे, बघा लक्षात ठेवा, ज्या राज्यांची संख्या ही 20 लाखापेक्षा जास्त आहे त्या राज्यांना ही पंचायत राजमधील त्रिस्तरीय रचना किंवा ही जी सिस्टम आहे ती अंमलबजावणी करण्यात अनिवार्य करण्यात आलं. ठीक आहे. आता या 73 अमेंडमेंटमध्ये काय काय आहे, तर बघा, संविधानामधील भाग 9 जोडण्यात आला होता आणि 11वे परिशिष्ट सुद्धा जोडण्यात आले होते. आणि किती विषय होते, तर 29 विषय होते. ठीक आहे. आता बघा, याच 73 अमेंडमेंटने काय केलं होतं, की ही व्यवस्था जी आहे ना ती नागालँड, मेघालय आणि मिझोराम या 3 राज्यांसाठी अवॉइड करण्यात आली होती. त्याचबरोबर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी सुद्धा अवॉइड करण्यात आली होती. आता जे अनुसूचित प्रदेश आहेत किंवा जे डोंगराळ भाग आहे त्यांच्यासाठी सुद्धा, जिथे अगोदरच जिल्हा परिषद अस्तित्वात आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही व्यवस्था नाकारण्यात आली होती, की त्यांच्यासाठी कंपल्सरी नव्हती. त्याचबरोबर 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या आहेत ना जे राज्य, ते द्विस्तरीय जी रचना आहे ती अप्लाय करू शकत होते. आता याच अमेंडमेंटने काय झालं, की महिलांसाठी 33% आरक्षण देण्यात आलं होतं. परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे किती टक्के आरक्षण दिलं गेलं आहे ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये 243 ते 243 ओ असे कलम आणण्यात आले होते. आता या संबंधितली जी पुढील माहिती आहे ना ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आपण ट्रिकमधून शिकणार आहोत की कशा प्रकारे आपण ही कलमं लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.